छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तुमच्या माझ्या डोळ्यासमोर सह्याद्रीचा इतिहास, गड किल्ल्यांचं वैभव, शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि मावळ्यांनी शिवाजी महाराजांसाठी शत्रूसोबत केलेला संघर्ष, इतिहासाच्या प्रत्येक पावलोपावली आपण इतिहासाचं स्मरण करत असताना ती प्रेरणा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. युनेस्कोनं भारतासाठी एक आनंदाची त्या ठिकाणी बातमी दिली. Let me congratulate the India on behalf of the entire committee for the inscription of this property on the World Heritage List. India, you have the floor for a brief 2-minute statement. Thank you. Thank you, Mr. Chair. India thanks the World Heritage Committee and the advisory bodies on the inscription of the Maratha military landscapes of India on the World Heritage List under Agenda Item 8B.16. This is a historic day, not only for India, but especially for the Marathi people all over the world. The rich cultural heritage of the Marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community. I end with a Marathi phrase, Jai Bhavani, Jai Shivaji. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडली, कारण युनेस्कोनं ज्या 12 किल्ल्यांची नावं जाहीर केली, त्याच्यातली पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातली आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथपर्यंत वावर होता ते महत्वाचे गडकोट किल्ले या युनेस्कोच्या यादीमध्ये आता आलेले आहेत. म्हणजे 12 किल्ल्याचं परतगत वैभव, त्यांचं सौंदर्य, देखभाल, दुरुस्ती खरं तर आता अजून चांगल्या पद्धतीनं व्हावी, झाली पाहिजे, अशी प्रत्येक शिवप्रेमींची इच्छा आहे. आज 400 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा करताना परत एकदा त्या काळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याचा जर थोडा अभ्यास केला तर खरंच हा संपूर्ण इतिहास तुमच्या माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. युनेस्कोच्या ज्या 12 किल्ल्यांची नावं आज त्यांनी जाहीर केली, सुरुवातीला तुम्ही ती पाहिली, ती 12 नावं म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या किल्ल्यावर जन्म झाला तो शिवनेरी, ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो रायगड, उत्तरार्धातली 22-23 वर्ष शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावरून राज्यकारभार केला तो राजगड, अफजल खान असेल किंवा दहशतवाद कसा संपवायचा असतो, शत्रूला कसं नामहरण करायचं असतं, हे ज्या प्रतापगडावर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं तो प्रतापगड, सिंधुदुर्ग असेल, पन्हाळा असेल, खांदेरी असेल, आपला पुणे जिल्ह्यातीलच लोहगड असेल किंवा तामिळनाडू मधील जिज्जी असेल, ही संपूर्ण किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे आता जसं भारतामध्ये पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असतात तेच किल्ले आता युनेस्कोच्या सुद्धा ते अखत्यारीत असतील. खरं तर महाराष्ट्रासाठी जरी ही अभिमानाची बाब असली तरी राज्य सरकार, राज्यात कारभार करणारे मुख्यमंत्र्यांपासून संपूर्ण मंत्रिमंडळ गेल्या 50 वर्षामध्ये कुठल्याही गड किल्ल्याचं संवर्धन करू शकले नाही. ही सगळ्यात वाईट अवस्था आहे. प्रशासन अत्यंत ढिम्म आहे, नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती नाही, कुठलाही आमदार खासदार किल्ल्यावर जायला तयार नाही, त्या किल्ल्याच्या वैभवामध्ये भर पडली पाहिजे असं कुणालाही वाटत नाही. उलट बऱ्याच किल्ल्यांवर, रायगड सहित बऱ्याच किल्ल्यांवर अतिक्रमणं झाली. या अतिक्रमणाला आशीर्वाद कुणाचा आहे? भले जरी युनेस्कोच्या यादीत हे 12 किल्ले आता आले असतील, समाविष्ट केले असतील, राज्य सरकार, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ रायगडावरचा वाघ्या कुत्रा जो अतिक्रमण आहे किंवा इतर किल्ल्यावरचे ज्यांचा इतिहासाशी काही प्रत्यक्ष संबंध नाही, जे पात्र अचानक घुसडले गेले ते सुद्धा काढले गेले पाहिजेत. जर वाघ्या कुत्रा सारखा म्हणजे अनैतिक गोष्ट आहे
ज्याने कुणी घुसडण्याचा प्रयत्न केला, उभा करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा उद्देश माहित नाही, परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी फक्त आणि फक्त रायगडच असला पाहिजे. रायगडावर वाघ्या कुत्रा हा महाराजांच्या समाधीच्या शेजारी नसला पाहिजे. युनेस्को हे हटवणार आहे का? राज्य सरकार हे काढून टाकणार आहे का? सरकार तसा निर्णय घेणार आहे का? इतर गड किल्ल्यांवरचं सुद्धा संपूर्ण अतिक्रमण, जे त्या किल्ल्याचं वैभव त्या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतंय, ते सगळं काढून टाकलं पाहिजे. खर तर महाराष्ट्र सरकार ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेतं, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतं, शिवरायांच्या इतिहासाचा जागर शब्दातून करण्याचा प्रयत्न करतं, त्याच महाराजांचा खरा इतिहास पुढे येत नाही. त्या शिवाजी महाराजांचा आता रायगड असेल, राजगड असेल, पन्हाळा असेल, लोहगड असेल, जिंजी असेल, सिंधुदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल, ही जी किल्ले आहेत, या सगळ्या किल्ल्यांवर ताकदीनं शिवाजी महाराजांचे पुतळे असतील, जिथं नसतील तिथं, किंवा त्या काळी ज्या पद्धतीने किल्ल्याची उभारणी केली होती ते सगळं वैभव परत उभं केलं पाहिजे. आतापर्यंतच्या 400 वर्षामध्ये गड किल्ले सांभाळता आले नाही. वाईट अवस्था आहे, वाईट वाटतं. पण इथून पुढचे 200-500 वर्ष तरी ते किल्ले अजून तसेच तटबंद्या सहित ताकदीनं उभे करावेत, करता आले पाहिजेत. एवढी माफक अपेक्षा सरकारकडून करायला हरकत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य सरकारचं अभिनंदनच. त्यांनी प्रस्ताव तिकडं पाठवून युनेस्कोनं सुद्धा त्याला मंजुरी दिली. पण इथंच थांबून चालणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय, शिवनेरी सोडून कधीतरी रायगड सोडला तर राजगडावर कधी गेले का? मंत्रिमंडळ प्रतापगड असेल, विजयदुर्ग असेल, सिंधुदुर्ग असेल, लोहगड असेल, कधी आमदार खासदार फिरतायत का? त्याची कधी पाहणी करतायत का? माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही असंच आहे. मला असं वाटतं या सगळ्या आताच्या आनंदाच्या क्षणामध्ये सगळ्या गड किल्ल्यांचं परत वैभव जर उभं करायचं असेल तर मंत्रिमंडळाचा दौरा सगळ्या या 12 किल्ल्यावर तरी झाला पाहिजे. आणि या 12 किल्ल्यामध्ये आता पुरंदर सारखा छत्रपती संभाजी महाराज जे स्वराज्य रक्षक होते, बुधभूषणकार होते, त्या संभाजी महाराजांच्या ज्या किल्ल्यावर जन्म झाला त्या पुरंदर किल्ला सुद्धा त्याच्यामध्ये अपेक्षित होता असणं, परंतु सरकारने जो मिलिटरीच्या ताब्यात आहे त्याचं सुद्धा वैभव उभं केलं पाहिजे. सिंहगड किल्ल्यावरचं सुद्धा सगळं अतिक्रमण काढून टाकलं पाहिजे. बरेच तिथं 2-2 वाडे, एक टिळक वाडा किंवा अजून आपटे गोखले, या सगळ्यांची बंगले वर कसे काय झाले, त्याला संरक्षण कसं काय मिळतं, कुणी ती जागा विकली गेली, त्याला काय त्या ठिकाणी संदर्भ आहे का? आणि मग जर गोरगरिबांची तुम्ही दुकानं किंवा हे हटवत असाल तर प्रत्येक किल्ल्यावरचं हे अतिक्रमण सुद्धा जे घराच्या स्वरूपात स्थापन झालं ते सुद्धा हटवलं गेलं पाहिजे. असे कित्येक वैभव आहेत, संपन्न किल्ले आहेत, त्या किल्ल्यांना परत एकदा उभारी दिली पाहिजे एवढी माफक अपेक्षा आहे. पण सरकारनं या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेऊन याच्यावर विचार केला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा या माध्यमातून एक शिवप्रेमी म्हणून आपण करायला हरकत नाही. परंतु 12 किल्ले जे रायगड आहे, राजगड आहे, शिवनेरी आहे, विजयदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे, पन्हाळा आहे, खांदेरी आहे, लोहगड आहे, या सगळ्या किल्ल्यांच्या युनेस्कोच्या यादीतल्या या आनंदाच्या बातमीमुळे प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात, महाराष्ट्राच्या मनात एक चांगलं प्रेरणादायी त्या ठिकाणी वातावरण आहे. सगळे किल्ले अतिक्रमण मुक्त करून ज्याचा ज्याचा जिथं वारसा आहे तो जपला पाहिजे आणि खोटा इतिहास पुसला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा. पण शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा. जय शिवराय.